यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात प्लॅस्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी रोहा अष्टमी नगर परिषदेतर्फे जनजागृती रॅलीचं आयोजन. जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्या अभिनव उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 72 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आज इस्रोकडे रवाना. वारकरी संप्रदायातील महान संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर त्यांच्या मुख्य समाधी मंदिरात 12 टन रंगीबेरंगी फुलांची सजावट. हेलिकॉप्टरमधून गडावर पुष्पवृष्टी. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथे निसर्गसाथी फाउंडेशन आणि ऐतिहासिक ग्रुप हिंगणघाटतर्फे नाणे प्रदर्शनाचं आयोजन. इसवी पूर्व 2500 वर्षापासून आत्तापर्यंतच्या काळातील नाणी मिळणार पाहायला. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 113वा दीक्षांत समारंभ संपन्न. स्वतःतील क्षमता ओळखत भरारी घेण्याचं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूरचे अध्यक्ष डॉक्टर अनंत पांढरे यांचं विद्यार्थ्यांना आवाहन.